ओम शांती. आज 16/7/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, सर्वांचा सद्गती दाता शिव बाबा आहे, ज्यांना मुक्ती आणि जीवन मुक्तीदाता म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांचा तो बाप आहे आणि आपण त्यांचे सर्व प्रिय मुलं आहोत. हा किती आपल्याला नशा आणि खुशी असायला हवी आहे. बाबा प्रश्न विचारतात, कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण निरंतर आणि सतत राहू शकते? तर ज्या मुलांचा निश्चय आहे की बाबा माझे बाप पण आहे, टीचर पण आहे आणि सद्गुरू पण आहे, बाबा हे माझ्या जीवनाचे कल्याणकारी आहे, हितकारी आहे, हा ज्यांना निश्चय असेल त्या मुलांच्या बुद्धीमध्ये नेहमी बाबांची आठवण ही सतावत राहील. बाबा सांगतात की मुलांनो, हे ओळखा, तुम्हाला रोज कोण शिकवतो? दुनियामध्ये तुमच्याशिवाय तुमच्या पित्याला कोणीही जाणत नाही. जोपर्यंत तुम्हाला यथार्थ बाबांची ओळख होणार नाही, तोपर्यंत तुम्ही बाबांची यथार्थ रीतीने आठवण करणार नाही, तोपर्यंत तुमचे विकर्म हे विनाश होणार नाही. बाबा स्वतःच येऊन आपल्या स्वतःचा आणि आपल्या घराचा दोन्हीही परिचय बाबा देत असतात. बाबा सांगतात, मी रोज तुम्हाला सांगतो, आत्मा समजा, बाबांची आठवण करा. आत्मा समजा, बाबांची आठवण करा. आता खरोखर बाबा सांगतात, ऐकत असताना सुद्धा आत्मा समजून ऐका. दुसऱ्यांना समजवत असताना आत्मा समजून समजवा. आणि तुम्ही दिवसभर कर्म करत असताना सुद्धा आत्मा समजून कर्म करा. तर तुम्हाला आत्म्याचा पाठ हा पक्का होईल. आणि निश्चितपणे ज्यावेळेस तुम्ही आत्मभाव मध्ये येऊन काम कराल, त्यावेळेस ते दुसऱ्यांनाही खूप पटेल, खूप आवडेल आणि त्या कर्माचा तुम्हीही दिवसभर खूप चांगल्या रीतीने आनंद घ्याल. आज बाबा आपल्या सर्वांना सांगतात, मुलांनो, आता तुमची घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि मुलं सर्व नंबरवार पुरुषार्थी आहेत. कोणताही मुलगा एकाचा दुसरा पद हे घेऊ शकत नाही. सर्वांचं पद देखील नंबरवार आहे, कारण बुद्धीची क्षमता, पात्रता हे सुद्धा नंबरवार असते. म्हणून बाबा सांगतात की आता पुराण्या दुनियामधून हळूहळू आपली बुद्धी हटवून घ्या. पुराण्या दुनियामधून आता हळूहळू आपल्याला बाहेर येता आलं पाहिजे. म्हणजे विसरण्याचा वैराग्य हा बुद्धीमध्ये आला पाहिजे. दुनियात सोडा, परंतु पहिला आपला देह विसरला पाहिजे. आपल्या देहाचे नाते गोते, आपल्या देहाच्या वस्तू, वैभव, संबंध हे आपल्याला विसरता आले पाहिजे. आणि आपल्याला ही दुनिया सोडून आता आपल्या घरी आणि आपल्या सुखद राज्यामध्ये जायचं आहे. हे आपल्याला कायम कायम आठवायला हवं आहे. बाबा सांगतात, दिवसभर तुम्ही ही बुद्धीत ठेवा की आम्ही यात्रेकरू आहोत. ज्यावेळेस यात्रेला निघतो, त्यावेळेस त्याच्या जीवनाचं ध्येय एवढंच असतं की मला माझ्या तीर्थस्थानावर पोहोचायचं आहे. आपल्या सर्वांच्या जीवनापुढे बाबांनी तीर्थस्थान दिलेलं आहे. एक तर आहे शांतीधाम आणि दुसरा आहे सुखधाम. आपल्याला आपल्या घरी पोहोचायचं आहे आणि घरी पोहोचून आपल्याला आपल्या राजधानीमध्ये सुद्धा राज्य करण्यासाठी यायचं आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, हम सो हम का अर्थ. दुनियामध्ये लोकांनी, भक्तांनी हा अर्थ घेतलेला आहे, आत्मा सो परमात्मा आणि परमात्मा सो आत्मा. हा अर्थ काढणं हा चुकीचा आहे. हम सो हमचा अर्थ असा आहे की आम्हीच देवता होतो, आम्हीच क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आता आम्ही ब्राह्मण बनलेलो आहोत. ब्राह्मणापासून आम्हाला फरिश्ता बनायचंय, पुन्हा फरिश्ता सो देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि पुन्हा आम्ही ब्राह्मण बनणार आहोत. हे यथार्थ नॉलेज जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये येत नाही, जोपर्यंत बुद्धीमध्ये बसत नाही, तोपर्यंत 84 जन्माचं चक्र हे आपल्या बुद्धीमध्ये राहणार नाही. त्याला बाबा दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतात, स्वदर्शन चक्रधारी सो विश्व राज्य अधिकारी. जर आता हे स्वदर्शन चक्र फिरवता आलं,
तरच आपण भविष्यामध्ये राज्य सिंहासनावर बसू शकतो. बाबा सांगतात याचा अर्थ तुम्ही स्वतःही चांगल्या रीतीने समजा आणि तो दुसऱ्यांनाही चांगल्या रीतीने समजून सांगा. पुढे बाबा सांगतात की आता अंतर्मुखतेचा अभ्यास वाढवा. आपल्या भाषेला लौकिक भाषा न समजता अलौकिक भाषेमध्ये त्याला परिवर्तन करा. अर्थात बाबा सांगतात एखादी गोष्ट तुम्ही करत असताना ही माझी आहे असं न म्हणता ती आपली आहे, तर त्याच्यामध्ये बाबाही येतील आणि त्याच्यामध्ये आपला दैवी परिवार पण येईल. मग जी गोष्ट माझी समजाल त्याच्यामध्ये ममत्व निर्माण होऊ शकतं, त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होऊ शकते, त्याच्यामध्ये स्वार्थ येऊ शकतो. परंतु आपली गोष्ट म्हटलात तर त्याच्यामध्ये परिवार येऊ शकतो, निस्वार्थपणा येऊ शकतो, निस्वार्थ भावना निर्माण होऊ शकतात. बाबा पुढे सांगतात की जितके जितके तुम्ही अंतर्मुखी व्हाल ना तेवढे तुम्ही शांतीच्या खोलवरचा अभ्यास करू शकाल आणि त्याच्या आधारे तुमच्या डोळ्यांची भाषा, तुमच्या मुखाची भाषा, तुमच्या विचारांची भाषा ही सहज समोरचा व्यक्ती समजून जाऊ शकतो. बाबा सांगतात की 3 प्रकारची भाषा ही योगी जीवनाची भाषा आहे. एक आहे अलौकिक भाषा, ती खूप शक्तिशाली. समयानुसार आता ह्या तिन्ही भाषा जर तुमच्यामध्ये आल्या आणि तुम्ही समजू शकला तर तुम्ही सहजपणे सफल होऊ शकता आणि त्याच्यामध्ये यशस्वी बनू शकता. म्हणून आता तुम्ही रूहानी भाषेचे अभ्यासी बना. डोळ्यांची भाषा, वाणीची भाषा आणि संकल्पाची भाषा ही ओळखायला शिका. बाबा सांगतात जो शहाणा असतो त्याला इशारा पण खूप असतो. बाबा आपल्याला रोज इशारे करतात, ते इशारे आपल्याला समजता आले पाहिजे. बाबा म्हणतात इतके हलके बना, इतके हलके बना की तुम्ही माझ्या पापणीवर बसून आपल्या घरी येऊ शकला पाहिजे, एवढे तुम्ही स्वतःला हलके बनवा. अर्थात इतके पवित्र बनवा, इतके शुद्ध बनवा स्वतःला की कोणत्याही प्रकारच्या विकर्मांचा बोजा आपल्या आत्म्यावर असता कामा नये, राहता कामा नये. जितकी आत्मा लाईट बनेल, पवित्र बनेल, शुद्ध बनेल तेवढी आत्मा हलकी बनून बाबांच्या पापणीवर बसून आपल्या घरी जाऊ शकेल. बाबा म्हणतात हीच तुमची लिफ्ट आहे, हाच तुमचा बुद्धिरूपी दिव्य हे विमान आहे, याच्यामध्ये बसून तुम्हाला घरी जायचं आहे. संकल्पाची शक्ती जमा करा आणि श्रेष्ठ सेवेमध्ये तिला वापरत चला. वर्तमान समयामध्ये विश्व कल्याण करण्याचं श्रेष्ठ साधन आहे श्रेष्ठ संकल्पांची एकाग्रता. यामुळे सर्व भटकणाऱ्या आत्म्यांना सुद्धा तुम्ही ठिकाणा देऊ शकता, त्या आत्म्यांना तुम्ही एकाग्र करू शकता. विश्वाच्या आत्म्यांची अनेक प्रकारची इच्छा आहे, त्या इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. याच्यासाठी बाबा सांगतात तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. एकाग्रता, एकचित्त आणि एकांत जेवढे राहाल तेवढी तुमच्या शरीराची, इंद्रियांची चंचलता नष्ट होईल. आणि जेव्हा चंचलता नष्ट होते तेव्हा एकाग्रता येते आणि एकाग्र बसल्यानंतर तुम्ही संपूर्ण विश्वामध्ये कुठेही एकरस अवस्था बनवून अनेक आत्म्यांची सेवा करू शकता. ओम शांती.